झी 24 तास एक पाऊल पुढे। वळ्या कोल्हापूरच्या बातमीकडे। विद्यार्थ्यांचा वेळ वाचावा यासाठी राज्यातल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये म्हणजेच ITI मध्ये 24 जून पासून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात झाली। पण एक आठवडा उलटूनही मुख्य सर्व्हर डाऊन असल्यामुळे प्रवेश अर्ज भरताना अडचणींना सामोरं जावं लागते। प्रवेश अर्जाची अंतिम मुदत जवळ आल्यानं विद्यार्थी आणि पालक वर्ग चिंतेत आहे। राज्यातल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये या वर्षापासून ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवली जाते। मात्र प्रवेश अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवसापासूनच सर्व्हर डाऊन आणि नेटवर्कचा प्रॉब्लेम सुरू झालाय। त्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय। औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयात तासनतास उभं राहूनही त्यांचा फॉर्म भरला जात नाहीये। याबाबत कोल्हापुरातल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांना विचारलं असता त्यांनी ही समस्या लवकर सोडवली जाईल असं म्हटलंय। दिनांक 2 जुलै पासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडण्याची आशा आहे। आवश्यकता भासली तर वेळापत्रक प्रवेशाचं सुद्धा बदललं जाऊन कोणत्याही प्रवेशोत्सुक विद्यार्थ्याची गैरसोय होणार नाही हे आमची संस्था आणि आमचं संचालनालय काळजी घेईल, याबद्दल निश्चिंत राहावं। औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये फॉर्म वेळेवर भरला जात नसल्यामुळे अनेक विद्यार्थी नेट कॅफेचा आधार घेत आहेत, तर त्या ठिकाणीही विद्यार्थ्यांची लूट होते। सर्व्हर डाऊन आहे, परवा या आज म्हणजे उद्या या परवा या असं शासनाकडून म्हणजे असे दिशाभूल होत आहे। लोकांचे मुलांचे गैरसोय व्हायला लागल्या। 24 तारखेपासून हे जे ITIचं ऍडमिशन ऑनलाईन जे चालू केलेलं आहे ते आजपर्यंत काय जिथं कुठं भोगावतीवर भरू दे, कोल्हापूर भरू दे, राधानगरी भरू दे, कुठं जरी गेलं तरी सर्व्हर डाऊन असल्यामुळे ह्या बाकीच्या विद्यार्थ्यांचं किंवा विद्यार्थी पालक लोक जे येतात 3 वेळा 4 वेळा येऊन गेले। 8 जुलैपर्यंत जी तारीख दिलेली आहे त्या तारखेपर्यंत जर हे सगळं सर्व्हर जर नाही शासनानं जर व्यवस्थित नाही चालू केलं तर ह्या बाकीच्या पालकांनी या विद्यार्थ्यांनी काय करायचं। विद्यार्थ्यांचा वेळ वाचावा या हेतूनच सुरू केलेल्या ऑनलाईन प्रक्रियेचा पहिल्याच वर्षी बोजवारा उडालाय। त्यात अर्ज भरण्याचा वेळ कमी असल्यानं विद्यार्थी पालक चिंतेत आहेत। त्यामुळे राज्य सरकारनं तात्काळ लक्ष घालून ही प्रवेश प्रक्रिया सुरळीत करावी अशी मागणी विद्यार्थी पालक करतायत। प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।